नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। एसटी महामंडळाच्या दापोली आगारातील डिझेल संपल्यामुळे अनेक गाड्या बंद, प्रवाशांचे झाले हाल। रत्नागिरीकरांना करोडोचा चुना लावणाऱ्या आरजू कंपनी विरोधात योग्य ती कारवाई करण्यात येणार, पालकमंत्री उदय सामंत यांची ग्वाही। आणि स्टार केबल नेटवर्कचे मालक अजित देशमुख पालांडे यांचं दुःखद निधन। आरके डिजिटल केबल नेटवर्क तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली। या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। बहुजन हिताय बहुजन सुखायचा टेंभा मिरवणाऱ्या एसटी महामंडळाच्या एसटी सेवेचे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आगारात 2 दिवसांपासून डिझेलच्या तुटवड्यामुळे 3:13 वाजले असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त करत नाराजी व्यक्त केली आहे। माझं नाव प्रथमेश शिरकर आणि मी जाणार आहे ठाण्याला। गाडीचा टायमिंग होता 7:30चा, पण आतापर्यंत गाडीचा पत्ता नाही आहे। जे आम्ही सगळ्यांना संपर्क करतो ते म्हणतात की डिझेलचा प्रॉब्लेम आहे। डिझेलवाल्याने विचारलं ते म्हणतात की 4 दिवस झाले डिझेलचा स्टॉक येत नाही आहे। 2,500 लिटर असल्यापासून वेंडर जो आहे तो त्यांना काही रिस्पॉन्स देत नाही आहे। त्याच्यामुळे सगळ्या जेवढे पण पॅसेंजर आहेत त्यांची तारांबळ उठते। आणि अजून जर बघायला गेलं तर इकडे कुठलीही सोय नाही। जे काम चालू आहे त्याच्यामुळे गाड्या मागे लावलेल्या आहेत धुळीमध्ये, माणसं तिकडेच उभी आहेत। ना कुठल्या वॉशरूमची सोय आहे इथे, ना पाण्याची कुठली पिण्यासाठी, ना काही कुठलीच सोय नाही इथे। कंटाळलीत पोरं वैतागले 6:30ची आणि नाशिक दापोली नाशिक आहे। किती वेळ बसणार? नेहमीच आहे यांचं, एक दिवसाचं नाही आहे हो, नेहमीच आहे। तुम्हाला कुठे जायचं आहे मावशी? कल्याण। कधी आलेला तुम्ही गावाकडे? 6ला आले। बर। 6 वाजता बरोबर येऊन इथे बसली आहे मी। बर। आणि 6 वाजल्यापासून 6:30ची बरोबर बस आहे आणि अजून सुटली नाहीये। तुमची काय गैरसोय होते? गैरसोय म्हणजे मी 6 वाजल्यापासून बसले आणि मी कल्याणला जाणार इथून पुढे आणि 2 मुलांना घेऊन प्रवास करणार आहे। जेंट्स कोणी नाहीये माझ्याबरोबर। एकीकडे खासगी वाहतुकीमुळे सर्वसामान्यांची एसटी सेवा अडचणीत आली असतानाच महामंडळाच्या बेजबाबदारपणामुळे दापोली आगारात चक्क डिझेल अभावी प्रवाशांची मोठी गैरसोय होती, ही बाब भूषणावह नाही असं बोललं जात आहे। एसटी वाहतूक डिझेल अभावी ठप्प झाल्यानं नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला।
आम्हाला कल्याणला जायचं, नाशिक कल्याण बस पाहिजे. हां आम्ही 6:15ला इथे आलो डेपोत. हां अजूनपर्यंत गाडी लागलेली नाही. काय सांगितलं कारण? कारण सांगितलं डिझेल नाही आमच्याकडे, येईल तेव्हा तुमची गाडी सुटेल. बरं, काय वाटतंय आपल्याला? किती त्रास सहन करताय तुम्ही? खूपच ना म्हणत मी आणि एकटीच लेडीज आहे. बसायला पण जागा नाही, इथे बसायला जागा नाही आणि 7च्या गाडीचं रिझर्वेशन होतं पुणे शिर्डी. तर डिझेल नाही हेच कारण सांगतायत आणि हे काही कारण म्हणजे योग्य नाही आहे. डिझेल भरूनच ठेवायला पाहिजे त्यांनी, कारण सीझन आहे, प्रवाशांचे खूप फार होत आहेत. आमच्याबरोबर म्हातारी माणसं आहेत, 75 वर्षाची माणसं आहेत. तर ते आता अधिकच आमचं पेशंट संपत आलेलं आहे. ऐन उन्हाळी हंगामात आणि चाकरमानी आता हळूहळू परतीच्या मार्गावर असतानाच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली एसटी डेपोमध्ये डिझेलचा तुटवडा झाल्याने सर्व एसटी गाड्या डेपोत थांबल्या आहेत. त्यामुळे हे शासनाचे अपयश असल्याचं बोललं जात आहे. जगन्नाथ तांबे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा संघटक म्हणून या प्रवास याच्यामध्ये आलेलो आहे. या ठिकाणी सकाळी 5 वाजल्यापासून हे प्रवासी तिथे थांबलेले आहेत आणि उष्मा इतका वाढलेला आहे, तर इथे कुठल्याही प्रकारचं डिझेल उपलब्ध होत नाही. आमच्याकडे डिझेल नाही, डिझेल आम्ही मागवले नाही, डिझेलचं आम्हाला डिझेल मिळत नाही. अशा प्रकारची इथले व्यवस्थापक देखील उडवाउडीची उत्तरं आम्हाला देत आहेत. त्याच्यामुळे तात्काळ या प्रवाशांची गैरसोय झाली आहे. उष्मा इतका फार आहे की मुंबई शहरामध्ये झालेले, मुंबई नाशिक रत्नागिरीकडे जाणारे प्रवासी या ठिकाणी थांबलेले आहेत. आपण तात्काळ या ठिकाणी निर्णय घेऊन प्रवाशांना डिझेल उपलब्ध करून प्रवाशांची व्यवस्था करावी. नमस्कार, माझं नाव दिनेश जाधव. मी टासूर येथून आलेलो आहे आणि मला कल्याण इथे जायचं आहे. सकाळी 6:30ची आपली कल्याण नाशिक गाडी इथे होती. त्यांनी सांगितलं की सकाळी 6:30 वाजता सुटेल. मी इथे सकाळी 5:30 वाजता आलेलो आहे आणि त्यांना विचारलं असता त्यांनी असं सांगितलं की आपल्या गाडीमध्ये डिझेल नाही आहे. परंतु मला असं वाटतं की याची पूर्तता डिझेलची पूर्तता ही एस टी महामंडळ, आपल्या दापोलीचं जे एस टी महामंडळ आहे त्यांनी करायला हवी. कारण की लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत त्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांची जर अशी तारांबळ होत असेल तर मग लोकल पब्लिकने काय करायचं? लोकल पब्लिकची हीच परिस्थिती आहे. मी जवळजवळ 21 तारखेपासून इकडे बघतोय, कधी गाडी दुरुस्तीला जाते, कधी ड्रायव्हर उपलब्ध नसतो किंवा कधी गाडीमध्ये डिझेल नाही आहे. मग ही अवस्था आपल्या बरोबर नाही ना, असं मला वाटतं की जर एस टी महामंडळाला चांगले दिवस जर यायचे असतील तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करायला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. दरम्यान उशिरा मिळालेल्या वृत्तानुसार जिल्हा प्रशासनानं अतिशय धावपळ करत खेड आणि इतर डेपोंमधून तात्पुरती डिझेलची सोय केल्यानं काही प्रमाणात वाहतूक सुरू झाली असल्याचं समजतं. परंतु हा तात्पुरता उपाय आहे असं काही जण म्हणाले. त्यामुळे भविष्यात रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्याही एसटी डेपोमध्ये डिझेल अभावी वाहतूक ठप्प होणार नाही याची काळजी प्रशासनानं घ्यावी असं बोललं जात आहे. रत्नागिरीकरांना लाखो रुपयाचा चुना लावणाऱ्या आरजू कंपनी विरोधात कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. आरजू नावाची एक जी कंपनी आहे, ज्या कंपनीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या जवळजवळ 100 कोटी रुपयाचा काय ते FD असतील किंवा माल देण्याच्या बाबतीमध्ये असतील पैसे गोळा केलेले आहेत आणि त्याच्यावर कार्यवाही व्हावी अशा पद्धतीची मागणी जी केलेली होती त्याला देखील आपल्याला यश आलंय. पोलिसांनी आरजूच्या संबंधित केळकर नामक माणसाला अटक केलेली आहे, फडके नामक माणसाला देखील अटक केलेली आहे. हे लागेबांधे नुसते कोकणापर्यंत नाही आहेत तर हे पुण्यापर्यंत आहेत. मी आताच SP साहेबांशी चर्चा केली, त्याच्यामध्ये पुण्यातले देखील काही लोक म्हणजे पुण्यामधले स्थानिक असं नाही म्हणजे पुण्यामध्ये पळालेले आहेत अशा लोकांना देखील पुढच्या 4-5 दिवसामध्ये अटक होईल अशा पद्धतीचं त्यांनी मला ब्रीफिंग केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आरजूच्या जे खातेदार होते त्यांना ज्या पद्धतीनं फसवण्यात आलं, माझी पालकमंत्री या नात्यानं जिल्ह्यातल्या सगळ्याच नागरिकांना एक विनंती आहे की अशा पद्धतीच्या कंपन्या ज्यावेळी आपल्याकडे पैसे दुप्पट करून देतो म्हणून येतात आणि आंधळेपणानं आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि त्यांच्याकडे आपण पैसे देतो, तर ही देखील सवय बंद केली पाहिजे. पूर्ण खात्री केली पाहिजे की आपण पैसे कोणाकडे देतोय. कारण आरजू संदर्भातल्या अनेक महिला भगिनींनी असं सांगितलं की आम्हाला कच्चा माल मिळणार होता, आम्हाला गाडी मिळणार होती, आम्हाला अजून काही मिळणार होतं, म्हणून आम्ही आमचे दागिने विकून आरजू कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेले होते. आणि म्हणून अशा ज्या कंपन्या
भविष्यामध्ये ॲड देतील त्या ॲडची पूर्ण खात्री करून ती कंपनी योग्य आहे की अयोग्य आहे, त्याच्याकडे सगळ्या परमिशन्स आहेत का. आपल्याला रत्नागिरीकरांना 2 महत्त्वाचे मोठे अनुभव आहेत. तो म्हणजे पहिली सॅफ्रॉन, त्याच्यानंतर कल्पतरू, संचयनी, पॅन कार्ड, हे 2 नाही कामधेनू असे भरपूर अनुभव आपल्याला आहेत. आणि हे अनुभव आपल्या गाठीला असताना देखील आपण अशामध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो. ही काही चूक मी नागरिकांची म्हणणार नाही, पण भोळे बाबडेपणानं अशा लोकांवर ते विश्वास ठेवतात. अजून एक महत्वाची गोष्ट या मार्फत मला रत्नागिरीकरांना सांगायची, ते म्हणजे इथल्या अटक असलेल्या काही लोकांनी असं सांगितलं की आम्ही काही राजकीय पक्षाशी निगडीत आहोत. मी तर स्वतः पोलीस अधीक्षकांना सांगितलेलं असेल, कोर्टचा राजकीय पक्ष आहे मला माहीत नाही, पण माझ्या शिवसेना पक्षाशी निगडीत आहे म्हणून जर आरोपी सांगत असेल तर त्याच्यावर आहे त्याच्यापेक्षा कठोर कारवाई झाली पाहिजे, अशा पद्धतीच्या सूचना आणि निर्देश मी आजच पोलीस अधीक्षकांना दिलेले आहेत. त्याच्यामुळे विनंती ही आहे की अशा कंपन्यांवर विश्वास ठेवून आपण जे पैसे इन्व्हेस्ट करतोय ते खात्री करून गेली पाहिजे, जेणेकरून ज्या 7-8 कंपन्यांमधून आपल्याला अनुभव आलेले आहेत तसे अनुभव पुन्हा रत्नागिरीकरांना येणार नाहीत. मागील सुमारे वर्षभरापासून रत्नागिरी येथील मिरजोळे MIDC मध्ये आलिशान ऑफिस थाटून खुलेआमपणे लहान उद्योगाच्या नावाखाली शेकडो रत्नागिरीकरांची दिवसाढवळ्या फसवणूक आरजू कंपनीने केली असल्याचं आता समोर येत आहे. आरजू कंपनी रत्नागिरी येथील सुशिक्षित महिला आणि विशेष करून तरुणींना लहान उद्योग तयार करण्याकरता साहित्य देत असे आणि तयार झालेले प्रॉडक्ट कंपनी परत घेऊन त्यातून काही रक्कम तयार करणाऱ्यांना देत असे. हे काही महिने व्यवस्थित सुरू होतं आणि त्यामुळे शेकडो महिला आणि तरुणी यामध्ये लाखो रुपये भरून सहभागी झाले. थोड्या दिवसांनी कंपनी नाटक करू लागली आणि काही दिवसात ऑफिस बंद करून मोबाईल नंबरही बदलले. त्यामुळे आता सर्वांना आपली फसवणूक झाल्याची खात्री झाली आणि काहींनी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार दोघांना अटक केली, परंतु मुख्य सूत्रधार मात्र अद्यापही कोणाच्या तरी आशीर्वादानं मोकाट असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान पालकमंत्री उदय सामंत यांनी या आरजू कंपनीशी अनेकांचे लागेबंध असल्याचं सांगत नागरिकांना अशा भूलथापांना बळी पडू नये असं आवाहन केलं आहे. आरजू मध्ये माझ्या माहितीप्रमाणे अनेक लोकांचे लागेबांधे असण्याची शक्यता आहे. अनेक नावं याच्यामध्ये पुढे येत आहेत. यांना अटक झाल्यानंतर काही पॉलिटिकल लोकांनी देखील फोन केलेल्याची चर्चा ही पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये सुरू आहे. परंतु एक माझ्या पक्षाच्या वतीनं मी बाजू क्लिअर केलेली आहे की आमच्या पक्षाचा आणि अटक झालेल्या लोकांचा काडीमात्रही संबंध नाही, कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. उलट आमचं नाव सांगण्याचा कोणाचा पदाधिकाऱ्यांचा जर प्रयत्न केला तर आहे त्याच्यापेक्षा कठोर कारवाई करावी, अशा पद्धतीचे निर्देश मी SP ना दिलेले आहेत. परंतु हे दोघांपुरतं मर्यादित थांबणार नाही. हे लोण गुन्हेगारांचं जे आहे तिथपर्यंत पसरणार आहे, पुण्यापर्यंत आहे, पण त्याच्यामध्ये अनेक लोक अजून आपली स्थानिक देखील असू शकतात अशी भीती स्वतः पोलीस डिपार्टमेंटने व्यक्त केलेली आहे. खरं तर ही सगळी मगाशी ज्याचा मी शब्दप्रयोग केला की सगळे भोळे बाबडे लोक आहेत. हे पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देखील करायला तयार नव्हते. 3-4 दिवसापूर्वी ज्यावेळी मी रत्नागिरीमध्ये होतो, मला ज्यावेळी ते भेटले त्यावेळी त्यांना मी पोलीस स्टेशनला पाठवले, पोलीस अधीक्षकांकडे पाठवले, म्हणून निदान ही कारवाई झालेली आहे. परंतु त्यांचे पैसे कसे रिकव्हर करायचे, कशा पद्धतीने त्याला नियम वापरायचा या संदर्भात पोलीस अधीक्षक अभ्यास करतायत. परंतु त्यांचे पैसे मिळवून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहणार. रत्नागिरी परटवणे येथील स्टार केबल नेटवर्कचे मालक अजित देशमुख पालांडे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झालं आहे. त्यांचा अंत्यविधी मिरकरवाडा येथील दानशूर भागोजी शेठ कीर स्मशानभूमीत करण्यात आला.
रत्नागिरीतील प्रसिद्ध आरके डिजिटल केबल नेटवर्कच्या परटवणे या भागातील अजित पालांडे हे केबल इनपुटर होते। त्याचबरोबर ते रत्नागिरीतील यशश्री दांडिया ग्रुपचे संस्थापकही होते। आपल्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी मोठा मित्रपरिवार निर्माण केला होता। दरम्यान त्यांच्या अंत्यविधीला रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व केबल इनपुटर्स, आरके डिजिटल केबल नेटवर्कचा कर्मचारी वर्ग, परटवणे आदी भागातील मित्रपरिवार उपस्थित होता। आरके डिजिटल केबल नेटवर्क आणि KTV न्यूज परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। एसटी महामंडळाच्या दापोली आगारातील डिझेल संपल्यामुळे अनेक गाड्या बंद, प्रवाशांचे झाले हाल। रत्नागिरीकरांना करोडोचा चुना लावणाऱ्या आरजू कंपनी विरोधात योग्य ती कारवाई करण्यात येणार, पालकमंत्री उदय सामंत यांची ग्वाही। आणि स्टार केबल नेटवर्कचे मालक अजित देशमुख पालांडे यांचं दुःखद निधन। आरके डिजिटल केबल नेटवर्क तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली। यासोबतच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।